नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बदाम मिल्कशेक. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूया. 25 बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालूयात. त्यानंतर सर्व बदामाच्या साली काढून त्यातल्या 20 बदामाचे आपण दुधामधून बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत आणि राहिलेल्या 5 बदाम आपण आपल्याला हवे त्या आकारामध्ये कट करून ठेवूयात. बदामाचे मी असे लांब लांब चकत्या करून घेतल्या आहेत. आता आपण बदाम आणि दुधाची पेस्ट बनवून घेतोय. बदामाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता गॅस ऑन करून त्याच्यावर अर्धा लिटर दूध आपण मंद आचेवर गरम करायला ठेवूया. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण साखर घालून घेऊया. मी यात 4 मोठे चमचे साखर घातलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बनवलेली बदामाची पेस्ट घालून घेऊया आणि आता हे दूध आपण सतत हलवत राहायचं आहे. तसेच आपण कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचं 3 चमचे दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे जे दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं मिश्रण आहे ह्याला स्लरी असंही म्हणतात. आता आपण पुन्हा दुधाकडे लक्ष देऊयात. दूध आता आटत आलेलं आहे. आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आपण जी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेली आहे ती घालून घेऊयात. कस्टर्ड पावडरची स्लरी ह्या दुधामध्ये मिसळत असताना एका हाताने दूध सतत ढवळतच राहायचं आहे. आपण हे दूध आता पुन्हा 10 मिनटं सतत हलवतच राहायचं आहे. आता जवळजवळ 10 ते 12 मिनटं होत आलेली आहेत. आता दुधामध्ये घट्टसरपणा येत आहे. आता ह्या स्टेजला आपण गॅस ऑफ करूया आणि हे दूध आता व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. आता हे बदाम शेक 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं. आता आपण ते सर्व करूया. तुम्हालाही बदाम मिल्कशेकची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.